मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा सनप्रभा या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहतोय ऐतिहासिक शनिवार वाडा। बाजीराव मस्तानीची कहाणी तर तुम्हाला माहीतच असेल। त्याशी जुडलेला शनिवार वाड्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत आहे। व्हिडिओ पूर्ण पहा। अजूनही चॅनल सबस्क्राइब नसेल केले तर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल वर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा। मराठा दौलतशाहीची शान असलेला आणि अटकेपार झेंडा फडकवणाऱ्या कर्तबगार सरदारांचा वारसा लाभलेला शनिवार वाडा पुण्यातील शनिवार पेठ येथे आहे। शनिवार वाड्याच्या समोर डौलानं फडकणारा तिरंगा ध्वज आणि त्याखाली असलेले पहिल्या बाजीरावांचे अश्वरूढ स्मारक आपले लक्ष वेधून घेते। हे आहे शनिवार वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच दिल्ली दरवाजा। म्हणजेच वाड्याचे बांधकाम करताना सगळ्यात शेवटी दिल्ली दरवाजाचे काम पूर्ण झाले। दिल्ली जिंकण्याचे ध्येय असल्याने हे प्रवेशद्वार उत्तरेला बांधण्यात आले, म्हणूनच त्याचे नाव दिल्ली दरवाजा असे ठेवले गेले। दरवाजावर अणकुचीदार खिळे आणि जाडजूड लोखंडी पट्ट्या टाकून हा दरवाजा भक्कम केला आहे। 21 फूट उंच आणि 14 फूट रुंद असलेला दिल्ली दरवाजा वाड्यावरील सर्वात मोठा दरवाजा आहे। पेशवे ज्यावेळी महत्त्वाच्या मोहिमेवर जात असत तेव्हा हा दरवाजा उघडला जात असे। वाड्याच्या आतमध्ये प्रवेश केल्यावर दिल्ली दरवाजाच्या डाव्या बाजूला असलेल्या या छोट्या दरवाजातून वरती नगरखान्याकडे जाण्यासाठी पायरी मार्ग आहे। काही पायऱ्या चढून वरती गेल्यावर उजव्या बाजूचा मार्ग तटबंदीवर जातो, तर डाव्या बाजूने आपण नगरखान्याकडे प्रवेश करतो। शनिवार वाड्यातील ही एकमेव अशी वास्तू आहे जी आजही भक्कम आणि सुस्थितीत पाहायला मिळते। 1828 साली शनिवार वाड्याला लागलेल्या भीषण आगीमुळे सर्व इमारती जळून खाक झाल्या होत्या, परंतु ती आग या नगरखान्यापर्यंत पोहोचू शकली नाही आणि म्हणूनच नगरखान्याचे हे बांधकाम सुस्थितीत पाहायला मिळते। हा नगरखाना पाहिल्यावर वाड्यातील पूर्वीच्या काळी असलेल्या इतर वास्तू किती सुंदर आणि भव्य दिव्य असतील याची सहजपणे आपण कल्पना करू शकतो।
नगरखान्याचा आतील भाग अतिशय प्रशस्त असून शनिवार वाड्याच्या दोन्ही बाजू नगरखान्यातून पाहता येतात. एका बाजूला वाड्याच्या समोरील परिसर, भारताचा तिरंगा ध्वज आणि पहिल्या बाजीरावांचे स्मारक, तर दुसऱ्या बाजूला शनिवार वाड्याचा आतील परिसर आपल्याला निहाळता येतो. जानेवारी 1730 मध्ये भूमिपूजन करून वाड्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. 22 जानेवारी 1732 मध्ये या वाड्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आणि त्याच दिवशी वाड्याची वास्तुशांती करण्यात आली. ज्या दिवशी ही वास्तुशांती झाली त्या दिवशी शनिवार असल्यामुळे या वाड्याला शनिवार वाडा असे नाव पडले असावे. शनिवार वाड्याच्या पहिल्या टप्प्यातील बांधकामाला त्यावेळी 16,120 रुपये इतका खर्च आला होता. नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये या वाड्याला तटबंदी बांधण्याचे ठरले. नानासाहेबांनी छत्रपती शाहू महाराजांची भेट घेऊन वाड्यावर शत्रूला घातापाती हल्ला होऊ शकतो हे ध्यानात घेऊन शाहू महाराजांकडून तटबंदी बांधण्याची परवानगी घेतली आणि त्यानंतर पाया दगडी बांधकामात तर त्यावर विटांच्या बांधकामांची तटबंदी उभारण्यात आली. आज या ठिकाणी लाकडी वास्तू पाहायला मिळत नाहीत, परंतु बांधकामाचा पाया आणि त्याचे काही अवशेष पाहिल्यावर खरोखर त्या काळी वाडा किती भव्य दिव्य असेल याची कल्पना आपण नक्कीच करू शकतो. वाड्याच्या तटबंदीवर जाण्यासाठी जागोजागी पायरी मार्ग तयार करण्यात आले आहे. संपूर्ण शनिवार वाड्याला 950 फूट लांबीची तटबंदी आणि 9 बुरुज, 5 प्रवेशद्वार आहे. शनिवार वाड्यामध्ये मस्तानी दरवाजा, गणेश दरवाजा, खिडकी दरवाजा यासह इतर 2 दरवाजे आहेत. शनिवार वाड्यातील ही वास्तू म्हणजेच गणेश रंग महाल, यालाच दिवाणखाना असे देखील म्हणत. 1755 साली नानासाहेब पेशव्यांनी गणेश रंग महाल बांधला. पूर्वी याच ठिकाणी गणेश उत्सव मोठ्या उत्सवात साजरा होत असे. रंग महालाच्या समोरच चिमणबाग, चिमणबागेतील फुलांचा सुगंध आणि कारंज्यांचा नाद यामुळे रंगमहालात बसणे म्हणजे सुखद अनुभव असे. चिमणबागेच्या बाजूला 8 तोटींचे कारंजे बसवण्यात आले होते. त्या ठिकाणी असलेली ही वैशिष्ट्यपूर्ण विहीर गणपती रंग महालातून दिसणाऱ्या 8 तोटींच्या कारंजांवर पडून 7 पेशवे सवाई माधवराव यांचा मृत्यू झाला होता. पेशव्यांची राजधानी असलेल्या शनिवार वाड्यावर रघुनाथराव, माधवराव तसेच सदाशिवराव यांची निवासस्थाने होती. सांगण्यात येते की निवासस्थानाची इमारत पूर्वी 7 माल्याची होती, परंतु 1828 साली लागलेल्या भीषण आगीमुळे सगळे जळून राख झाले. आता उरले आहेत ते फक्त अवशेष. मित्रांनो, शनिवार वाड्याच्या इतिहासातील महत्त्वाची आणि प्रसिद्ध अशी घटना ती म्हणजे अवघ्या 16व्या वर्षी नारायणराव पेशव्यांची शनिवार वाड्यामध्ये हत्या करण्यात आली होती. काका मला वाचवा असा आवाज शनिवार वाड्यात ऐकू येतो. हे कितपत सत्य आहे माहीत नाही, परंतु बऱ्याच लोकांच्या मनात असा संभ्रम निर्माण केला होता.
आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे नारायणराव पेशव्यांची हत्या केल्यानंतर त्यांचे जे प्रेत होते हे याच दरवाज्यातून बाहेर नेले होते. शनिवार वाड्याचा तो दरवाजा नारायण दरवाजा या नावाने ओळखला जातो. या ठिकाणी पूर्वी 2 मजली महाल होता. पहिले पेशवे श्रीमंत बालाजी विश्वनाथ यांच्या भावजाई गोदूबाईंसाठी हे महल बांधले होते. त्याचे काही अवशेष येथे आहेत. तळमजल्याचा भाग इथे दिसत आहे. शनिवार वाड्याच्या वैभवात भर पडते ती म्हणजे येथे असलेल्या कारंज्यांमुळे. सवाई माधवराव पेशवे यांच्या करमणुकीसाठी या कलात्मक कारंज्यांची बांधणी केली होती. हजारी कारंजे, पुष्करी कारंजे. शनिवार वाड्याचे सौंदर्य त्या काळी अधिकच फुललेले असे. परंतु शनिवार वाड्याच्या वैभवाला 17 नोव्हेंबर 1817 रोजी एक ग्रहण लागले आणि याच दिवशी वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण फडकले. परंतु 1828 साली वाड्याला लागलेल्या भीषण आगीमध्ये वाडा जळून नष्ट झाला. मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये आपण शनिवार वाड्याची पूर्ण माहिती घेतलेली आहे आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.